नमस्कार. मला महाराष्ट्राबद्दल जो पडलेला प्रश्न असा आहे, जर तुकाराम मुंडे साहेब थोड्याच दिवसामध्ये एवढं काही करू शकतात, एवढे काही घोटाळे आहेत, एवढा काही भ्रष्टाचार आहे, तर एक व्यक्ती एवढं काही करू शकतो, बरोबर? पण त्यांच्या जीवनामध्ये 21 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 25 ट्रान्सफर, द ग्रेट ट्रान्सफर. आजच्या तारखेला त्यांनी ज्या 25 काहीतरी मे महिन्याच्या 25 तारखेपासून जे त्यांनी अभियान सुरुवात केलं आणि आज 9 तारखेपर्यंत त्यांनी जे काम करून दाखवलं, तर एक प्रश्न असाही पडतो की बाकी अधिकारी लोकांच्याकडून हा काम का झालं नाही, आणि आत्तापर्यंत जे बाकी अधिकारी आहेत त्यांनी कामं काय केली ही जनतेच्या समोर आले पाहिजे. पण आमच्या महाराष्ट्रामध्ये याचा एक वेगळा प्रतिसाद असतो. तुम्ही जेवढे भ्रष्ट आहात तेवढी तुमची नोकरी एका जागेला, मग ते 10 वर्षे असो नाहीतर आजीवन. मग आम्ही असं समजायचं का की जे तुकाराम मुंडे साहेबांनी केलं हे तुम्ही नाही केलं, मग आता इथं भ्रष्ट कोण हे आता तुम्ही ओळखू शकता. आणि आमच्या मंत्रालयामध्ये बसलेले जे स्वतःला जनप्रतिनिधी मानतात, ह्या लोकांना बी मला एक प्रश्न विचारायचा आहे. तो असा प्रश्न आहे की ज्या त्या विभागाचे एक मंत्री, एक कॅबिनेट मंत्रालय तुमच्याकडं आहे, मग त्याच्यामध्ये अन्नधान्य पुरवठा असो, मेडिकलचा विषय असो, ह्या सगळ्या गोष्टीवर एक मंत्रालयामध्ये एक पुढारी बसलेले आहेत, म्हणजे त्यांना जनतेनं बसवलेलं आहे. तर आजपर्यंत या पुढाऱ्यांच्या हातून एकही असा भेसळ प्रकरण का पकडलं गेलं नाही? कारण काय याचं? आणि जर तुम्ही करू शकत नाही तर जनतेच्या पैशातून पगार घेऊन मंत्रालयामध्ये बसता कशासाठी? मग मला एकच सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळामध्ये झालेला हा घोटाळे, इतके घोटाळे आहेत, तरीसुद्धा तुम्ही जनतेला जी काय पाहिजे ते देऊ शकत नाही. कारण याचं काय? आज रोड बनतो, 8 दिवसामध्ये रोडची काय अवस्था आहे? परिवहन डिपार्टमेंटमध्ये काय चाललं आहे? EW खात्यामध्ये काय चाललेलं आहे? स्वतः गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्यापाशी आहे. मग आज झालेल्या घोटाळ्यामध्ये त्या लोकांना वाचवण्याचं काम कोण करतं? भ्रष्टाचारामध्ये भारतामध्ये महाराष्ट्र कितव्या नंबरला आला? जातीवादीचं नेतृत्व कुणी केलं? ह्या सर्व गोष्टीचा पडलेला प्रश्न आहे. ते तुम्ही जनतेला कधी त्या प्रश्नाची उत्तर देणार हे सांगा पहिलं. तुम्ही जेव्हा तेव्हा येता, मोदी साहेबांनी इराणमधून तेल आणलं. अहो, तेल आणलं म्हणजे काय उपकार नाही केलेला? जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला आम्ही बसवलेलं आहे तिथं. जर तुम्ही हे प्रश्न सोडवू शकत नाहीत तर खुर्च्या खाली करा. फक्त तुम्ही एक काम करा आणि मग जे काय असेल ते बोला. तुकाराम मुंडे साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवा. जर महाराष्ट्र 6 महिन्यात क्लीन नाही झाला तर तुम्ही पुढचा प्रश्न आम्हाला विचारा, पण आजच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागणार आहेत. रस्ते घोटाळे किती झाले? प्रत्येक वेळेला येणार आणि विपक्ष. अहो, विपक्षानं तुम्हाला सगळं काम करून द्यायचं आहे, तर तुम्ही सत्तेमध्ये बसलात
आम्ही प्रश्न तुम्हाला विचारला की तुम्ही सांगता विपक्षला का विचारत नाही, ठाकरे सेनेला का विचारत नाही. आज राज ठाकरे साहेबांनी काही प्रश्न विचारला तर तुम्ही सांगता की या गोष्टीचं राजकारण करायचं नाही. मग आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचे कधी, त्याचे उत्तर देणार कोणी? अहो तुम्ही ज्या भागातून तुमच्या नागपूरमधून येता त्या नागपूरमध्ये एवढे घोटाळे जे तुकाराम मुंडे साहेबांनी बाहेर काढले, तुम्ही कधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनतेच्या प्रश्नाची उत्तर देत का नाही बरं? फक्त भारतीय जनता पार्टीनं राजकारण करायचं, तोडफोड करायची, मंत्री खरेदी करायची, हेच धंदा तुमचा आहे. पण जनतेच्या प्रश्नावर बोलायला तुम्हाला टाईमच नाही आहे. आज कुठं काय चाललं आहे महाराष्ट्र ह्याचं तर तुम्ही काही बघू शकत नाही. जातीपातीचं राज्यकारण करायला लागला तुम्ही. उत्तर प्रदेशमध्ये तुमचं भवन बनलं ना, महाराष्ट्र भवन, बिहारमध्ये बनलं. मग का तुम्ही तिथं महाराष्ट्रामध्ये ते भवन तयार करायची परमिशन देता? तुम्हाला लाजा नाहीत वाटत? कुणी बी बाहेरचा माणूस येतो तुमच्या भाषेला शिवी देतो, शिवीगाळी करतो, आणि आमची मातृभाषा काय आहे हे तुम्हाला कळत नाही. आजकाल तुम्ही जास्त हिंदीमधून भाषणं द्यायला लागला. तुम्ही काय उत्तर प्रदेश बिहारचे मुख्यमंत्री आहात का? जी संस्कृती महाराष्ट्राची ही तुम्ही कुठं नेऊन ठेवली? ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? महाराष्ट्रात चाललेला भ्रष्टाचार फक्त तुकाराम मुंडे साहेबांनीच बाहेर काढायचा आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी काय खायचं? भ्रष्टाचार करायचा. तुमचे अधिकारी का करत नाहीत हे? जर तुकाराम मुंडे साहेब अकेले करत असतील तर बाकी अधिकाऱ्यांनी पगार घ्यायचं सोडून घरी बसा ना, नोकऱ्या सोडून द्या. हे का तुम्ही जनतेच्या समोर आणत नाही? आज तुमच्या काळात जे झालेला भ्रष्टाचार आहे आत्तापर्यंतचा, किती कोट्यवधी रुपयाचा तुम्ही भ्रष्टाचार केला, हे कधी जनतेच्या समोर आणलं तुम्ही का? त्याच्याशी तुम्हाला काही फरक पडत नाही. तुम्ही बिहार बनवायला जागा दिली. अहो ज्या जागेत समुद्रात जाऊन तुम्ही तिथं महाआरती केली ती तुमच्या महामानवानी, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनणार आहे. 3400 कोटी रुपये त्यावेळेला प्राप्त झाले होते, बजेट पास झालं होतं. कुठं आहे ते पुतळ्याची जागा, कुठं गेली? आजपर्यंत ते स्मारक का बनलं नाही? आणि आज भवन बनवायला तुमच्याकडे तयारी आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं तुम्ही फक्त मनोवादी लोक आहात. तुम्ही फक्त राजकारण करणार. तुम्हाला महाराष्ट्र कुठं चाललं आहे ह्याचे काही घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे आणि तोडफोडीचं राजकारण करायचं आहे, दुसरं काही करायचं नाही. ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं जनतेसमोर आली पाहिजेत आणि जनतेला हे सगळं काही आहे हे माझ्या व्हिडिओच्या मार्फत जनतेपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे, हीच माझी विनंती आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय.